कृष्ण बोलली असं? हं. अगं येडे, असा शब्दशः अर्थ नसतो घ्यायचा. खरंच खजिना असतं तर आम्हाला सापडला नसता बा इतक्या दिवसात. तुला पैसे आण म्हणलं तर फुसक्या बातम्या घेऊन आली. इथं खायचं प्यायचं वांद झाल्यात आमचं. तुला ना नवऱ्याला उपाशीच मारायचं नाही का? मार, उपाशी मारा आम्हाला. निघ तू, निघ निघ निघ. पहिले निघतो इथून. पैसे आणल्याशिवाय परत मला थोबाड दाखवू नको. अहो, पैसे नाही पण दुसरं काहीतरी सापडलंय मला दाखवायचं. काय सापडलं नाही, काय नाही, काय सगळं फालतूपणा आहे. बोलू बोलू थांब थांब थांब. काय सापडलं आणि इकडे? काय मामा तुझं पण ना. काय बघा मामा. ते मी तिथं शोधाशोध करत होते ना, तेव्हा मग तिथं म्हटलं हे कागद सापड. अहो ते शोधाशोध करत असताना इकडे तिकडे बघितलं तर बघता बघता मला फाईल दिसली. मग मी म्हटलं ह्याच्यामध्ये काही महत्वाचे पेपर्स असतील, तर हा कागद सापडला. महत्वाचा असेल असं समजून मी घेऊन आले. सापडला म्हणून काय दाखवायला आणशील काय? कमळ्या बैलट, पार्वती बैलट बायको, बाळ्या बैलट त्यांचा मुलगा. लिहिलंय तिथं. पण यांचा काय संबंध भीमाबाईशी? आता मला तरी काय माहिती. नाही, हा कागद शोधता शोधता सापडला मला म्हणून मी घेऊन आले ना. नाही म्हणजे काय झालं, मी तिथं होते तेव्हा सावी तिथं आली म्हणून मी पळाले. आणि पळता पळता ह्यो कागद माझ्या हातातच राहिला म्हणून घेऊन आले. तुला काही सापडलं तरी दाखवाय आणशील काय? उद्या जाऊन भीमाईच्या खोलीचा कचरा पण आण. बघा बघा बघा. नाही 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 नाही, बाबा बल्लू, कचरा नाहीये हा. ज्या अर्थी भीमाबाईंनी हा कागद इतक्या वर्ष सांभाळून ठेवला, म्हणजे तसाच काहीतरी महत्वाचा कागद आहे. मामा कशाला जुनाव करून काढतोय? आत्ताच बघ, आता हाल चालल्यात एकटं जेवायचं. जुनं तेच सोनं असतं बल्लू. ही बैलाट मंडळी कोण आहे याचा शोध घ्यावा लागेल. कृष्णाई पटकन ये गो. ऐक कृष्णाई. अरे देवा, कृष्णाई घरात नाहीये नाही का? मामी, ए मामी पटकन ये ना प्लीज. अर्जुन दादा, ऐक. प्रिया, प्रिया, अगं तू कुठे पडलीस प्रिया? एवढं कसं काय लागलं? अगं मी जात होते तेव्हा. काही नाही, तुझा जा. काय अगं, किती रक्त येत आहे? येऊ दे, मी करीन मॅनेज. झालं, त्रास होतोय, रक्त येत आहे, मदतीला माणूस हवाय, पण रागही आडवा येतोय. काय प्रिया? मनाला जो त्रास होतोय त्याच्यापेक्षा कमीच आहे. म्हणलं ना मी करीन मॅनेज म्हणून. आली मोठी मॅनेज करणारी. चल, मी औषध लावते. चल. काही गरज नाही. प्रिया चल. नको म्हणलं ना. प्रिया आता अति होतंय, प्लीज. निदान आता तरी राग नको आडवा आणू. मी तुला म्हणते नको म्हणून. तुझं काही ऐकणार नाहीये. चल चल, सगळं राग वगैरे बाजूला ठेव. नको आता माझ्यासोबत चल प्लीज. मी तुला सांगते माझं ऐक. याला म्हणतात आज्जा मेला आणि नातू झाला. तसं समद्यांसमोर सगळं सत्य आणून तू आमचा लई तोटा केलायस बघ. पण ही एक गोष्ट मात्र फायद्याची ठरली. जी तुझ्यावर एवढा जीव टाकायची, तुझे लाड करायची, ती तुझी नंदूबाई दुरावली की ग तुझ्यापासून. तुझाच तिरस्कार करायला लागली ती. दोघात फूट, आता बाहेर सूट. मज्जा.